सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे दोनच पर्याय असतात. एक तर स्वप्न बघत परत झोपा, नाही तर त्या स्वप्नांच्या पाठीमागे लागा. तर आपल्यालाच हे ठरवायचं असतं की आपण स्वप्नात राहून जगायचं आहे की त्या स्वप्नांच्या पलीकडे बाहेर निघून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठलाग करायचा आहे. तर इथे अंशूच्या शाळेची बस येण्याची वेळ झाली होती. तर मी त्याला आता एक अनार शिलून देत आहे. आणि रोज माझा नियमच आहे की काही ना काही खाऊन मुलांना शाळेत पाठवणे. तर त्यांना दूध, चहा, बिस्किट, ड्रायफ्रूट वगैरे काही आवडत नाही, कारण की त्याला थोडा वॉमिटिंगचा त्रास होतो. आणि फ्रूट वगैरे दिलं तर मग तो आवडीने खातो. आणि अनार तर हे त्याचं सर्वात आवडीचं फ्रूट आहे. आणि कसं आहे की मुलं काही ना काही घरून खाऊन गेले तर शाळेचा ब्रेक होईपर्यंत त्यांना एनर्जी पण मिळते आणि पोटात त्यांच्या काही ना काही असते, तर स्टॅमिना पण राहतो. तर इथे मी आता अनार शिलून दिलं त्याला. इथं मी दुपारच्या जेवणासाठी भेंडीची भाजी करणार होती. तर मी सकाळीच छान भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आणि भेंडी सकाळी धुवून ठेवली तर मग त्याची भाजी चिकट होत नाही, छान मोकळी सुटसुटीत होते. तर मी या भेंडीला आता स्वच्छ कापडाने पुसून चिरून ठेवते. तर आता आज नाश्त्यामध्ये सर्वांना पोहे खायचे होते. कसं बाहेर पाऊस वगैरे येत राहिला की गरमागरम पोहे मस्तच वाटतात. तर त्याच्यामुळे आज डिमांड सर्वांची होती की पोहे कर. तर मी नाश्त्याला आज पोहे केले आणि बघा कसे दिसून राहिले गरमागरम आमचे पोहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी किरण आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच होतं की आम्हाला टेरेस गार्डन थोडंफार करायचं आहे. तर 2-3 बॉक्स मिळाले होते. आज आता त्याच्यामध्ये माती वगैरे टाकून ते पूर्ण आज तयार झाडं वगैरे लावून तयार करायची आहे. त्यात आता माती वगैरे टाकण्याचं काम आम्ही करून घेतो. आणि त्याच्यामध्ये फळभाज्याच लावावं म्हटलं, कारण की माझ्या मुलाला कसं फुलांपेक्षा फळभाज्यांची झाडं लावणं, जसं की वांगे आहे, टमाटर आहे, पालक, मेथी, सांबार, ह्या जे पालेभाज्या आहे त्यांचं म्हणजे खूप वेड आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आता फळभाज्याच लावून घेत आहे. पालक, सांबार, परत वांगे, टमाटर वगैरे लावावे म्हणत आहे. तर आता आम्ही त्याच्यासाठी हे पॉट तयार करून राहिलो. तर बघा तुम्ही मग. तर या जागी मला पॉट ठेवायचे होते, त्याच्यामुळे मी आता ही टेरेसवरची जागा झाडून घेतली आहे. आणि ही तुम्हाला जी माती दिसून राहिली, ही माती मी छान वाढवण्यासाठी ठेवली होती, कारण ती ओली झाली होती बकेटमध्ये ठेवून ठेवून. तर आता ह्या बॉक्समध्ये छिद्र वगैरे या बॉक्सला सर्व पाडून घेऊन यामध्ये मला आता माती ही भरायची आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सीड टाकायचे आहे. तर आता मी याला छिद्र पाडून घेत आहे बॉक्सला, आणि कारण की त्याच्याने पाणी त्या बॉक्समधलं निघून जाणार आणि आपली जी फळभाज्या आहेत त्या सडणार नाही, त्यांना चांगली हवा पण लागेल आणि आपले रोप चांगले तयार होईल. तर बघा आता मी याच्यात छान माती वगैरे टाकून घेते. हे वांग्याचं, हे टमाटरचं आहे आणि हे आपलं कोथिंबीर सांबाराचं आहे.
तर आता हे 4 सीड आम्ही टाकून घेत आहे. पॉट आपले तयार झाले, माती वगैरे सर्व काही टाकून. आता बस हेच टाकायचं राहिलं. हे टाकलं का मग नवीन रोप निघालं का मी दाखवू तुम्हाला. तर इथे अंशू आता 2 पार्टेशन करून राहिला आहे. अर्ध्या पार्टेशनमध्ये कोथिंबीर लावायची आहे आणि अर्ध्या जागेमध्ये पालक लावायची आहे. तर आता तो छान माती उलटा फुलट करून घेऊन राहिला आणि आता त्याच्यामध्ये धनिया सीड टाकत आहे. इथे त्याचे पप्पा त्याला सांगून राहिले आहे की बी कसं पेरायचं ते, कारण की त्यांना शेताचा खूप अनुभव आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप दाट टाकत होतो. तर ते सांगून राहिले की सीड पातळ टाकायचे, दाट टाकले तर उगवणार नाही. आणि आता इथे बाजूला आम्ही पालक सीड टाकून घेत आहे. कारण की पॉट कमी असल्यामुळे आम्हाला अर्ध्या अंतरावर एका पॉटमध्ये टाकायचं होतं. तर हे आता पालकचं बी टाकून घेत आहे आणि अंशू त्याच्यावर आता चांगली माती झाकून घेऊन राहिला, कारण की चिमण्या वगैरे मग ते बी टोचून खाणार नाही. त्याच्यामुळे आता माती झाकली. आणि इथे साईडला तुम्हाला दुसरं मोठं पॉट दिसत असेल तर तिथे हे टमाटरच्या बिया आणि वांग्याच्या बिया ह्या 2 टाकायच्या आहे. तर आता मी वांग्याचं बी टाकून घेत आहे आणि इथे पण 2 पार्टेशन केलं आहे. अर्ध्यामध्ये वांग्याचं बी टाकायचं आहे, अर्ध्यामध्ये टमाटरचं टाकायचं आहे. तर आता वांग्याचं टाकत आहे आणि त्याच्यावर माती झाकून देत आहे. आणि बाजूला आता हे टमाटरचं सीड आहे. तर आता हे टमाटरचं सीड टाकत आहे. हे पण पातळच टाकलं आहे, कारण की दाट मग टाकलं तर खूप सारे गच्च रोपं भरून जातील आणि मग हवा लागणार नाही आणि फळ पण त्याला जसं टोमॅटो वगैरे लागणार नाही. त्याच्यामुळे पातळच टाकून घेतले आणि माती झाकून छान आता पाणी देऊन देते. हे तुळस माझी मोठीवाली वाढली होती. तर मग मी त्या मंजिऱ्या, जेव्हा ती तुळस काढली तेव्हा त्याच्या मंजिऱ्या होत्या. तर ही एक फुटली कुंडी होती तर त्याच्यामध्ये टाकून ठेवली. तर त्या मंजिऱ्या टाकल्या, त्याच्यापासूनच एवढे तुळशीचे रोपं उगले आहे. तर आता हे मी छान मोठे झाल्यानंतर एक नवीन वृंदावन आणणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मी याच्यातला तुळस काढून लावून घेणार. तर इथे आता मुलांनी जो आजकाल व्हिडिओ खूप व्हायरल आहे, ट्रेंडिंगवर आहे, तर हा एक्सपेरिमेंट करून बघितला आहे. पाण्यामध्ये हळद टाकून मग तो बुलबुले वगैरे वर येतात. तर हा एक्सपेरिमेंट त्यांचा सक्सेस पण झाला. इतकं सुंदर दिसत होतं की मस्त असे छोटे छोटे बुलबुले वरती येत होते आणि खूप असा ग्लॉसी सीन दिसत होता. इथे आता दिवसभर काम करून आम्ही खूप थकलो होतो आणि स्वयंपाकाला उशीर पण झाला होता. स्वयंपाकाला मला मसाले भात करायचा होता, तो शिजायला वेळ होता आणि बाहेर पाऊस पण खूप जोराचा चालू झाला होता. तर मुलांना भूक पण, सगळ्यांनाच भूक लागली होती. तर मग मी मसाले भात शिजेपर्यंत इथे गरमागरम मिरचीचे पकोडे करून घेत आहे. तर बेसन आधी घेतलं, त्यामध्ये मीठ, ओवा, थोडं तिखट, सोडा खाण्याचा, सर्व हे काही बॅटर मी तयार करून घेतलं आणि त्यानंतर मिरच्या लांब कापून त्यामधलं सीड वगैरे बाहेर काढून छान आता या बॅटरमध्ये डुबवून तळून घेत आहे. मस्त फ्राय करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मिरची भजे मी दाखवते. तर इथे बघा, मस्त तेलामध्ये आपल्या मिरचीच्या भज्या फ्राय होऊन राहिल्या. जास्त काही मी नाही केल्या, थोडाफारच केल्या, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि मिरची पकोडे म्हणतात तर मग पोटाला त्रास होतो. त्याच्यामुळे मी आता हे 9-10 मिरची भजे काढून घेत आहे. बघा तर आपले कसे मस्त झाले आहे. जेवणामध्ये आहे मिरची भजे गरम गरम. मुलांना भूक लागली होती खूप आणि मसाले भात बनायला खूप टाईम होता. तर त्याच्यामुळे मसाले भात शिजेपर्यंत जी मी मिरचीचे पकोडे बनवून घेतले आहे. ही आहे मिरची भजी आपले मस्त गरमागरम. या तर चला मग या लॉगला मी इथेच एंड करते. भेटूया पुन्हा एका नवीन छानशा लॉगमध्ये. बाय बाय.